आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड जी आहे तर TV9 मध्ये आपलं स्वागत। आपल्या यात्रेचा समारोप होतोय सिद्धिविनायक मंदिरावर, काय सांगाल? आज आमच्या यात्रेचा समारोप जो आहे तो सेंट मायकल चर्चपासून आमची यात्रा सुरू झाली। मग पुढे मखदूमशाह बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथून पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे चैत्यभूमी आणि आता सिद्धिविनायकला याची सांगता झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक रॅली आम्ही काढली जी प्रत्येक विधानसभेमध्ये 36 विधानसभेमध्ये गेली, तिथल्या जनतेशी संवाद साधला, तिथल्या प्रश्नाची जाण घेण्याचा, कारण आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्या प्रेरणेच्या माध्यमातून आम्ही यात्रा केली। आपल्याला माहिती आहे की राहुल गांधीजींनी जे आहे ते भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत 10,000 किलोमीटर पदयात्रा केली होती आणि त्याच्यापासूनच स्फूर्ती घेऊन आम्ही ही पदयात्रा केली। आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 3.5 किलोमीटरचं अंतर आत्ता जस्ट चालून ही यात्रा इथे संपलेली आहे। एवढा मोठ्या प्रमाणातला उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून ही जी यात्रा ही समाप्ती जरी असेल तरी हा काही पूर्णविराम नाही, ही स्वल्पविराम आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून वॉर्डमध्ये कशा यात्रा करता येतील, लोकांपर्यंत कसं जाता येईल आणि त्यांचे प्रश्न लोकांपर्यंत कसं, जसं फॉर एक्झाम्पल दक्षिण मुंबईमध्ये आम्हाला कळलं की ताडदेव असेल, गिरगाव असेल किंवा त्या ठिकाणी खेतवाडी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये 7 ते 8 मंदिराच्या जागा ज्या आहेत त्याला पर्यायी जागा न देता त्याचं FSI सुद्धा काही लोकांनी खाल्लेलं आहे आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी मंदिराला तोडण्याचं काम झालेलं आहे। त्याच तऱ्हेने आम्ही काही ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची समस्या आम्हाला जाणवली, म्हणजे दिंडोशी असेल, अणुशक्तीनगर असेल, आम्हाला मानखुरमध्ये आम्हाला पाण्याची समस्या त्या ठिकाणी दिसली आणि म्हणून खूप ठिकाणी कचऱ्याची समस्या दिसली। महानगरपालिकेला विचारायला सांगितलं की त्या ठिकाणी गाड्या नाही आहेत। मग एका ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये 1700 कोटी ब्युटिफिकेशनमध्ये खर्च केलेत आणि लोकांमध्ये बेसिक कम्युनिटी नाही आहे। काही लोकांचे SRA होत्या, MMRDAचे प्रश्न होते, त्यामुळे येणाऱ्या काळात हे प्रश्न घेऊन आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ, वेळप्रसंगी आम्ही जनआंदोलन पण करू आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आता काँग्रेसला एक नवचैतन्य मिळालं आहे यात्रेनिमित्त। आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। नाही, बिलकुल आता या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की याच्यामध्ये विजय जो आहे तो आमचा निश्चितपणे होईल आणि आमचं सरकार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विराजेल। शिवरायांचा पुतळा पडला प्रकरणी आपटेला अटक झालेली आहे, 6 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना दिलेली आहे, आपणही या विरोधात आंदोलन उभारलं? नाही, बिलकुल आमचं तर म्हणणं असं होतं की 8 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटूच कसा शकतो, कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आणि त्यामुळे त्याला तडे कसे जाऊ शकतात। आणि मला सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की आपल्याला काल अटक झाली, ते पण पोलिसांनी नाही पकडलं, तो घरी आला होता लपून छपून, त्यावेळेस रस्त्यात त्याला पकडलं गेलं। दुर्दैवाची गोष्ट, खरं महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या पोलिसांची आमच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे, कारण स्कॉटलंडच्या नंतर बघितलं होतं ह्या पोलिसांकडे आणि सातत्याने त्यांचं खच्चीकरण काही लोकांच्या माध्यमातून चाललेलं आहे, त्यांचा धाक कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। परंतु मला सांगायला पाहिजे की पोलिसांच्या माध्यमातून त्याला पकडलं, आता मला अपेक्षा आहे की त्याला न्यायिक जे आहे ती प्रक्रिया हो आणि त्याला म्हणजे एकदम कडक कठोर शिक्षा हो असं माझी त्या ठिकाणी। संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे या संदर्भात, ठाण्यातून आपटेच्या जामिनासाठी हालचाली होत्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे बघा, इतक्या दिवस ते सापडले नाही हेच मराठी आश्चर्य आहे, म्हणजे अजून तुम्ही बघा त्या ह्याचे गुन्हेगार कुठले बदनापूरचे ते संस्थेचे लोक अजून सापडलेले नाही आहेत। 13 ऑगस्टला घटना झालेली आहे, हे फरार कसे होऊ शकतात, पोलिसांची नजरेत कसे जाऊ शकतात? त्यामुळे असं आहे की पोलिसांकडे खूप वेगळ्या टेक्निक्स असतात, त्याच्या माध्यमातून पोलीस एक गोष्टी काढू शकतात, पण दुर्दैवाने आम्ही बघितलं की ज्या तऱ्हेने फराराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता ते पकडले आहेत, ते का त्याला एवढा उशीर झाला ते कळेल येणाऱ्या काळामध्ये, पण मला ही अपेक्षा आहे की कायद्याने याची कठोर कारवाई त्यांना द्यावी आणि एक त्याच्या माध्यमातून एक मेसेज गेला पाहिजे। 236 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट त्या माणसाला दिला, विदाऊट अनुभव नसताना, कुठलाही अनुभव त्या माणसाला नव्हता आणि पुतळा 6 फुटाचा टाकून किती फुटाचा पुतळा बांधला, म्हणजे काय चाललंय, किती मोठा भ्रष्टाचार निकृष्टतेचं काम चाललंय। म्हणजे भ्रष्टाचार महाराजांपर्यंतच्या पुतळ्यापर्यंत गेला, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी पुतळ्याचं अनावरण केलं। नेहमी पंडित जवाहरलाल नेहरूजींचा उल्लेख करतात, बघा ना प्रतापगडावरचा 67 इयर्सचा पुतळा आजही दिमागदार पद्धतीने आहे, मी जाणीवपूर्वक हे बोलते। नक्कीच, आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून 22 जणांची संभाव्य यादी जाहीर झाली अशी सूत्रांची माहिती आहे। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंची चर्चा आहे, माझ्यापर्यंत ती यादी आलेली नाही त्यामुळे मी त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही। दुसरीकडे नितेश राणे आहेत, त्यांनी हिंदूंना वराह जयंती करण्याचं आवाहन केलेलं आहे, वराह जयंती जी 7 तारखेला येते तिचं आवाहन केलेलं आहे, काय सांगाल? वारंवार त्यांची अशी वक्तव्य येत असतात, मागेही त्यांनी मी मागे पण सांगितलं जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि सामाजिक सलोख्याला बिघडवण्याचं काम ते करतात आणि जाणीवपूर्वक करतात असं माझं मत झालेलं आहे। त्यांना कोणी थांबवत नाहीये, ते सातत्याने ह्या गोष्टीमध्ये करण्याचं काम करत असतात। आता मी बघितलं त्यांच्या एका जिल्ह्याने काल आम्ही त्यांची कंप्लेंट केली, अरे ज्या पोलिसांना तुम्ही नावं ठेवता त्या पोलिसांना घेऊन फिरता कशाला बरोबर, मग तुम्ही म्हणता त्यांचे अशा ठिकाणी फेकीन,
त्यांचे बायको आणि मुलगा त्यांना बघू शकणार नाही. तुम्ही म्हणणार की पोलीस व्हिडिओ करून बायकोला दाखवतील, त्याच्यापैकी काय करणार आहे? माझं तर आम्ही तीच मागणी केली की यांचं पोलीस संरक्षण काढा आणि त्यांना कठोर कारवाई करा त्यांच्यावरती. हे अशा तऱ्हेने बोलल्यामुळे काय होतं की बघितलं तुम्ही ते जी घटना झाली, म्हणजे वयोवृद्ध माणसाला मारणं हे कुठल्याही समाजाला शोभनीय नाही आहे आणि कुठला समाज ते अलाउड पण करत नाही. मला जेवढं माहिती आहे, प्रत्येक धर्म हा मानवता शिकवतो आणि प्रत्येक धर्म हा प्रेम शिकवतो. त्यामुळे अशा तऱ्हेने स्टेटमेंट करून ज्या पोलिसांचा ते सातत्याने अनादर करतात त्या पोलिसांचं संरक्षण त्यांनी सोडावं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होत्या वर्षा गायकवाड, त्यांनी आपल्याशी बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मेरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.